यानंतर आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार। दादरमध्ये रामरक्षा आंदोलन, ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हनुमान मंदिर परिसरात महाआरती, मोठ्या संख्येने शिवसैनिकांची इथे उपस्थिती। राम मंदिर चोरी प्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा निर्धार। दरम्यान मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत, रामाचं धनुष्यबाण चोरलं, मशालीनं तुमची लंका जाळणार, ठाकरेंचा इशारा। उद्धव ठाकरेंना शेवटी राम आठवला, रामाचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली। फक्त आज नव्हे तर ठाकरेंनी रोज रामरक्षा म्हणावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। कुर्ल्याच्या नौपाड्यामध्ये झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, युनुस कुंडावाला असं या मृत वृद्धाचं नाव। तर मागील 4 दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये मुंबईत 3घांचा मृत्यू झाला। कुर्ल्यात झाड पडून वृद्धाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मनसे आक्रमक, तर कमानी परिसरामध्ये मनसेचं रास्ता रोको आंदोलन। अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, झाडांखाली उभे राहणं टाळा, पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर ऋतू तावडेंचं मुंबईकरांना आवाहन। मनसेच्या आंदोलनानंतर अमित साटम यांच्या कार्यालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ, तर अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती, पाणी गळतीचं कारण अद्याप अस्पष्ट, पाणी गळती रोखण्याच्या कामालाही सुरुवात। मुंबईमध्ये मुसळधार पावसानं झाड कोसळलं, झाड पडल्यामुळे वांद्र्यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानींचा ताफा अडकला। अभिनेता आमिर खानच्या लग्नासाठी जाणाऱ्या अंबानींचा ताफा या ठिकाणी अडकला होता। दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 3ला गळती, फलाटावर गळती झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल, फलाटावर नवे पत्रे बसवण्याचं काम सुरू आहे। जुलै महिना उजाडला तरी सुद्धा फलाटावर पत्रे नाहीत। आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत एका छोट्याशा ब्रेकनंतर।